जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर। MPSC मार्फत एक नवीन पदभरती जाहीर झालेली आहे। तर या पदभरतीबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, पशुधन विकास अधिकारी या पदासाठी MPSC कडून नवीन जाहिरात जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। तर याच्यासाठी अर्ज कोण करू शकतो, पात्रता निकष काय आहेत, त्यानंतर डॉक्युमेंट्स तुम्हाला यासाठी काय काय लागणार आहेत, तर याच्या संबंधीतील सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवीन महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात अगदी वेळ वाया न घालता आपण आजच्या या व्हिडिओला। तर पहा मित्रांनो, समोर स्क्रीनवर दिल्याप्रमाणे पशुधन विकास अधिकारी 2025 या वर्षासाठीची जी जाहिरात आहे MPSC कडून सध्या जाहीर करण्यात आलेली आहे। एकूण पदसंख्या जी असणार आहे 2795 पदे एकूण या पदभरतीमध्ये भरली जाणार आहेत। या ठिकाणी पदाचं नाव पण तुम्ही पाहू शकता, पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ चे हे जे पद आहे, ही पदभरती गट अ ची असणार आहे। पशुधन विकास अधिकारी या पदासाठी ही पदभरती होईल। जर आपण पुढे पाहिलं तर पशुधन विकास अधिकारी 2025 साठी जी शैक्षणिक पात्रता असणार आहे, तर यासाठी तुम्हाला पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धनामध्ये पदवी असणं आवश्यक आहे। तर बघा मित्रांनो, शैक्षणिक पात्रतेमध्ये पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी असणं अत्यंत यासाठी आवश्यक आहे। वयाची जी अट असणार आहे आपल्याला 1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्ष एवढं तुमचं वय असणं आवश्यक आहे। कमीत कमी वयाची अट तुम्हाला 18 वर्ष आहे, तर जास्तीत जास्त वयाची अट तुम्हाला यामध्ये 38 वर्षापर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। मागासवर्गीय गटातील किंवा ज्यांना आरक्षण गटातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 5 वर्ष एवढी सूट यामध्ये देण्यात आलेली आहे। अनाथ विद्यार्थ्यांसाठी पण 5 वर्षाची सूट यामध्ये देण्यात आलेली आहे। तर नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर नोकरीचं ठिकाण असणार आहे। तर पहा मित्रांनो, खुल्या प्रवर्गामधून जर तुम्ही असाल तर तुम्हाला 394 रुपये एवढी फॉर्म भरण्यासाठीची फीस असणार आहे। आणि मागासवर्गीय गटातील किंवा अनाथ किंवा दिव्यांग विद्यार्थी असतील तर यांच्यासाठी 294 रुपये एवढी फीस तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे आपण पाहिली तर 29 एप्रिलला ऑनलाईन अर्जाला MPSC मार्फत सुरुवात होणार आहे, भरून घेण्यासाठी सुरुवात होणार आहे। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची जी तारीख तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर 29 मे ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। तर पहा मित्रांनो, आपल्याला कागदपत्रे या पदभरतीसाठी काय काय द्यावी लागणार आहेत त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता कागदपत्र तुम्हाला काय काय लागणार आहेत, तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये मिळेल। त्या ठिकाणी या पदभरतीचा GR मी अपलोड केलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही GR जो आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता। सोबतच त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या नोकरीच्या ज्या जाहिराती आहे याची अपडेट देत असतो, नवीन येणारे अपडेट आपण त्या ठिकाणी देत असतो। तर टेलिग्राम चॅनल पण नक्की तुम्ही जॉईन करून घ्या। कागदपत्र पाहूयात। कागदपत्र या ठिकाणी आपल्याला काय काय लागणार आहे। पहिलं जे कागदपत्र असेल, अर्जातील नावाचा पुरावा या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। दुसरं कागदपत्रामध्ये तुम्हाला वयाचा पुरावा त्या ठिकाणी सादर करायचा आहे, वयाचा पुरावा अपलोड करायचा आहे फॉर्म भरताना। मागासवर्गीय असल्याचा पुरावा द्यायचा आहे, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे। सोबत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असाल, EWS गटातील असाल तर त्याचाही तुम्हाला त्या ठिकाणी पुरावा सर्टिफिकेट या ठिकाणी द्यायचा आहे। त्यासोबत तुम्हाला वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रही या ठिकाणी द्यायचं आहे। दिव्यांग व्यक्ती असल्याचं, जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला दिव्यांग व्यक्ती असलेलं तुमचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करायचं आहे। त्यानंतर 9 जे कागदपत्र असणार आहे, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा या ठिकाणी द्यायचा आहे तुम्हाला। माजी सैनिक तुम्ही असाल तर तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे। अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा त्या ठिकाणी द्यायचा आहे। खेळाडू असाल तर त्यासाठीचा तुम्हाला पुरावा द्यायचा आहे। अराखीव महिला मागासवर्गीय खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे। SSC नावात काही बदल असल्यास किंवा बदल केला असल्यास त्याचा तुम्हाला पुरावा द्यायचा आहे। मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला असल्याचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे। सोबत लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्रही तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। 16वे जे डॉक्युमेंट आहे, राज्य
शासकीय कर्मचारी यांच्याकरिता वयोमर्यादेतील सवलतीचा दावा असल्यास सादर करावा याचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे. 17वे जे डॉक्युमेंट आहे या ठिकाणी तुम्हाला राज्य पशुवैद्यकीय परिषद, भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायदा 1984 नुसार नोंदणी केलेल्या प्रमाणपत्राची प्रत तुम्हाला या ठिकाणी सादर करायची आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट लिस्ट आहे. तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती हे डॉक्युमेंट लिस्ट मिळून जाईल. त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून जे डॉक्युमेंट लिस्ट आहे, जो GR आहे तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. बघा मित्रांनो, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. सोबतच पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यासाठी जे पदं भरायची आहेत त्याच्यासाठी आरक्षणाबाबतचा जो तपशील आहे, आरक्षणानुसार कोणत्या जातीसाठी किती पदं या ठिकाणी देण्यात आलेली आहे याच्याबद्दलचा पण सविस्तर चार्ट मी तुम्हाला वरी या ठिकाणी दिलेला आहे. तो तुम्ही पाहू शकता. त्याप्रमाणे तुम्ही अर्ज जो आहे तो अर्ज या ठिकाणी करू शकता. याचाही स्क्रीनशॉट तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून काढून घेऊ शकता किंवा GR मी तुम्हाला दिलेलंच आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्रामला जाऊन हा GR जो आहे तो डाउनलोड करून ही सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण नोकरीविषयक माहिती आपण डेली बेसिसवरती आपल्या चॅनलवरती अपडेट देत असतो. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.